इथे इथली चावी कुठे गेली सर इथली चावी कुठे गेली सर इकडे मी गेलो तेव्हा याच्यात गेली. कॉल यू लेटर सर इकडे या सॉरी या इकडे पण नाही. तुषार तू चावी पाहिलीस का? हे बघ मी इथेच ठेवली होती रे. इथेच ठेवली होती चावी. कुठे गेली? नाही म्हणजे मला चांगलं आठवतंय इथं कुठेतरी चावी होती. कुठे गेली चावी? बाबा चावी कुठे ठेवली? इथं चावी ठेवली होती. नंतर मी तिकडे चावी ठेवली. नंतर मी तिकडे गेलो पण मी मुद्दाम नाही केलं तुषार. विश्वास ठेव मी मुद्दाम मी चावी शोधून काढेल. मी कुठेच माझ्यावर रागवू नको. तेव्हा तुषार मला गावाला पाठवू नको प्लीज प्लीज. तुझ्या पाया पडतो मला गावाला नको पाठवू. बाबा 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 गडबड झाली आहे. माझ्या हातून गडबड झालेली आहे. म्हणजे काय माहिती का मला काहीच आठवत नाही. म्हणजे मी चावी इथं ठेवली होती. इथे मला आठवतंय मग मी इथून तिथे मी तिकडे गेलो. मी मुद्दाम नाही केलेलं आहे. चुकून माझ्याकडून चुकून झाले. हे बघ मी शोधून काय वाटेल ते घरी मी चावी शोधून काढेल. तुषार मला गावाला पाठवू नकोस. बाबा बाबा शांत व्हा. रिलॅक्स बाबा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हाला आता कुणीही गावाला पाठवणार नाही. कधीच नाही. हे बघा मी त्यावेळेला चुकलो पण आता मी ती चूक पुन्हा करणार नाही. तुम्ही पुन्हा गावाला जाणार नाही. ओके. आणि राहिला प्रश्न चावीचा तर चावी ही बघा माझ्या खिशात आहे. ही बघा. हो ऐका पॅनिक होऊ नका. ऐका माझं पूर्ण ऐकून घ्या. चावी इथे होती. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलत होतात ही चावी इथे का ठेवली. मग तेवढ्यात परशू आला तेव्हा तुम्ही चावी इथे ठेवली. मग मी माझ्या खिशात ठेवली चावी. हा चावी हरवलेली नाहीये. तुम्ही शांत व्हा बरं. मी तुम्हाला पाणी आणून देतो. हा पाणी पे. हे घ्या पाणी घ्या पाणी प्या. बाबा आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. हा बाबा प्रत्येक वेळी तुमचीच चूक असेल असं काही नाही आहे. हे बघा तुम्हाला जो काही आजार झालाय ना तो झालाय आता. पण आपण त्यावर ट्रीटमेंट करतोय की नाही आणि तुम्ही औषधं सुद्धा वेळेवर घेताय मग तुम्हाला बरं वाटेल आता. तुम्ही नका काळजी करू. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा काहीही झालं ना तरी मी आहे तुमच्या बरोबर. हे बोलणं खूप सोपं असतं तुषार. खूप सोपं असतं पण इथं भीती मनात बसली ना की नाही जात रे. सगळं असं कॉन्फिडन्स जातो. कॉन्फिडन्स लूज होतो. आणि एकदा एखाद्या माणसाला चुकीचं म्हटलं ना की सगळे त्याच्याकडे संशयाच्या नजरेनं बघतात. तुला आठवतं ना रे एकदा मी चावीचा जुडगा कुठेतरी ठेवून दिला. गिझर चालू ठेवला होता. गॅस चालू होतं. म्हणजे सगळं चहाचा कप कुठेतरी ठेवला. म्हणजे एकदा माणूस चुकीचं ठरलं ना तुषार की सगळे त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात रे. अरे पैसे कुठे गेले? अनिश पैसे कुठे गेले ठेवलेले? नाही मला माहित नाही बाबा. भैरवी मी इथे बरेच पैसे ठेवले होते. तू काढून ठेवलेस का कुठे? नाहीतर मी आता मुलांना खाली सोडायला गेले होते. कमाल आहे. अनिश चुकून दरवाजा उघडा राहिला होता का? बाहेरून कोणी आलं होतं का? म्हणजे शेजारचे रद्दीवाला गॅसवाला कोणीही? नाही कोणीच नाही. बाहेरचे कोणी कशाला यायला पाहिजेत? घरातच मोठमोठे चोर आहेत. चल ये बाहेर बाहेर चल ये. भाऊजी 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 बापा बापा यायले काऊन पकडता? काय गलती झाली याच्याकडून? काल वर्षा इकडे एक लिफाफा ठेवून गेली होती. हा पण भाऊजी त्यातनं ते हे होतं वेणुताईचं पत्र होतं ना. आणि काय काहीतरी होतं पण आम्हाला नाही ना माहित. तुम्हाला नाही माहित? वर्षाने त्यात पैसे ठेवले होते. ते पैसे कुठे गेले? आता आम्ही कसं सांगणार? सांगाल पोलीस चौकीत नेऊन तुडवून काढलं ना की बरोबर सांगाल. चला तू भाऊजी 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 मी पाया पडतो तुमच्या बापा. मान्य आहे आम्हाला. आम्ही चुका केल्या या घरात. लय गुन्हे झाले आमच्या हातून. पण भाऊजी इथं आमचा गुन्हा नाही. काही चूक नाही केली. बाई भैरवी सांग ना माय बाई. बाबा ऐका ना प्लीज. अजूनही तू त्यांचीच बाजू घेतेस? बाजू घेत नाहीये पण आता आपल्याकडे यांच्या विरुद्ध काहीही पुरावा नाहीये.
सामान नाही उगू तुमचं. भाऊजी भाऊजी हात जोडतो, गरीबावर दया करा ना, आमच्यावर विश्वास ठेवा ना. खरंच आम्ही काय नाही केलेलो, खरंच काय नाही केलं. मला तुमच्या सामानाची झडती घ्यायची आहे ताबडतोब. अहो, भाऊजी सांगितलं ना, खरंच काही नाही हो केलं आम्ही. काही नाही केलं ना, मग घाबरताय कशाला? दाखवा सामान. दाखवा ना आता, कर नाही त्याला डर कसली. अगं पण काय नाही ना, तुला पण माहित आहे ना. मग आणते. आणतील. हं. हे घ्या, हे घ्या, दाखवतो तुम्हाला. हे घ्या घ्या. मी काय खोटं बोलून राहिलो का आम्ही? हे घ्या बघा. आहे कुठे आहे? हा आहेत का पैसे मला सांगा. हा अहो, आता तरी विश्वास ठेवा ना आमच्यावर. नाही, तुम्ही दोघे महा खोटारडे आणि चोर आहात. चोरलेले पैसे पिशवीत ठेवू नये एवढं तुम्हाला नक्की कळतंय. बाबा हं. हे बघा, तुम्ही उगाच चिडचिड नका करू. उगाच तुमचा बीपी शूट होईल. नका त्रास करून घेऊ. भैरवी, तू अजूनही त्यांचीच बाजू घेते. बाजू घेत नाहीये बाबा. हे घर माझंही आहे की नाही? मग माझ्या घरामध्ये जर ह्यांनी चोरी केली असेल तर मी यांना सोडणार नाही, ह्याच्यावर विश्वास ठेवा. पण त्यासाठी मला यांच्याशी आधी बोलावं लागेल. तुम्ही नका ना काळजी करू. हे बघा, तुमच्या बहिणीला मी शोधून काढेन हे प्रॉमिस केलंय मी तुम्हाला. आज दुसरं प्रॉमिस करते, ते पैसे सुद्धा सापडतील. तुम्ही म्हणालात ना, हरवलेली वस्तू एक वेळ सापडेल, पण हरवलेली माणसं सापडणं कठीण आहे. मी शोधेन हरवलेले पैसेही आणि हरवलेली माणसंही. बाबा आमच्यावर विश्वासच नाही ना. एकदा कानपाटा नाव पडलं ना की असंच असतं. काही नाही, घाला ते आम्ही कपडे. सांगतोय सगळं. नाही 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 काय आहे का पिशवी? त्याला झाला ना, विश्वास बसला ना, आता करा लागते काहून बाबा. एवढं इज्जत काढायची ना आता आलो आमची? दुसऱ्याच्या दारात, ते आपल्याला सहन करा. माणसंच आहोत ना आम्ही. झाली ना एकदा चूक आमची. चला. अनिश, ऐक ना, ते कपाटात शोध किंवा ड्रॉवर पण चेक कर. मायानं डोक्याला ताप झालाय. हा एकदा सांगितलं ना काय नाही केलं तरी माझीच ठासताय तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना का बाप्पा नाही घेतले पैसे, नाही घेतले पैसे. कोण विश्वासच ठेवत नाही. हा आमचीच वाजवतात. अरे काय आम्ही कोण आहेत की कोण? माणूसच आहोत ना. स्वाभिमान आहे की नाही आम्हाला? काय इज्जत बिज्जत काय आहे की नाही आम्हाला? हा ए भैरवी, तुझे सासरेले सांग का बाबा आम्ही काही केलेलं नाही म्हणून पैसे बिचे काय घेतलेले नाहीत. हो उगाच डोक्यात जाऊ नका. ऐकून घेणार ना? घ्यावं लागेल, ऐकून घ्यावं लागेल. पण ऐकायचं नसेल ना तर सामान बांधा आणि निघून जा इकडनं. नाही 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 नाही, त्याला तसं म्हणायचं नव्हतं माझ्या बहीण. मग काय म्हणायचं होतं? मामा, बाबांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. हा, आणि त्यांना ब्लेम करण्याआधी आधी तुम्ही काय करून ठेवले ते बघा. तुमचे कारनामे आठवा आणि मग बोला. नाही पण बाप्पा सांगितलं ना आता. बाप्पा आम्ही सुधारलोय असं तुम्ही म्हणताय, पण घर काही सोडत नाहीयेत तुम्ही. जरा काही झालं की लगेच एक नवीन आजार येतोय तुमचा. एवढं असेल तर दुसरी सोय बघा. कायले जास्त बोलून राहिले हो तुम्ही. चला बरं, चला इंजेक्शन देतो तुम्हाला. चला. उगाच कारण नका काढू आता मामी. त्यांना इंजेक्शन कधी द्यायचं आणि कधी नाही मलाही माहिती आहे. मी होते तुमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये. एकतर यांची शुगर एवढी वाढली होती, जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणून इथे आणून ठेवलं. ते पण बाबांचा विरोध होता तरी सुद्धा. याचा अर्थ असा होत नाही यांनी बाबांविरुद्ध काहीही बोलायचं आणि आम्ही ऐकून घेऊ. जर ते पैसे तुम्ही घेतले नाहीयेत तर ते पैसे कुठे आहेत शोधा.
तुम्हाला कळतंय का मी काय म्हणाले? शोधा. चला बरं, चला चला. आता कुठे गेले बाप्पा आम्हाला काय माहित. काय आता बरं वाटलं ना? अरे मगाशी ना असं अचानक असं दरदरून घाम फुटला रे. का? हो म्हणजे आता आठवण आली ते ना घाबरायला होतं. ते तुषार म्हणाला ते बरोबर आहे. तुझा कॉन्फिडन्स गमावून बसू नको चुकाच्या उगाच. छान. तुला बोलायला काय जातंय? कॉन्फिडन्स गमावून बसू नको म्हणून. मी आपला वयाने म्हातारा होत चाललोय आणि तू हो तरुण. बासरी काय वाजवतोय, प्राणायाम काय करतोय. हे ते वर्षाने सांगितलं म्हणून रे. चांगलंय चांगलंय. त्यामुळे तो जुना उत्साह परत येईल. अरे उत्साह परत येईल की नाही माहित नाही रे, पण माझा आता जुना राग परत येतोय. काय आता काय झालं? ती कीड लागली ना माझ्या घराला, राधा आणि किशा नावाची. हा. माझं घर पोखरून काढते ती. काय केलं त्यांनी आता? काय सांगू तिला. काय त्या वर्षाने जाताना एक लिफाफा ठेवला होता, त्यात पैसे होते. त्या दोघांनी ते चोरलेत. अरे बापरे. हे मग तू घरात शोधून बघ ना. शोधून काय होणार आहे, मला माहिती आहे ना त्या दोघांनी चोरलेत. बापरे तर कठीण झालं रे. मग एक काम कर, तू सरळ पोलिसात जा. जाणारच होतो रे, पण म्हणजे भैरवी म्हणाली आपल्याकडे पुरावा नाहीये. अरे पुराव्याचं कुठे घेऊन बसलायस? ते पोलीस बघतील ना काय करायचं ते. हे बघ यांना ना यांच्यावर योग्य ऍक्शन घेतल्याशिवाय ना यांची डोकी ठिकाणावर येणार नाही. हो बरोबर आहे.